हे साहित्य घेतलं आहे मी. हे 3 वाट्या तांदूळ घेतला आहे, 1 वाटी पोहे घेतले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. हवी तर तुम्ही चमचाभर मेथी घालू शकता फर्मेंटेशनसाठी, पण मी घालणार नाही आहे कारण मी हे पीठ 2-3 दिवस ठेवणार आहे. तर हे सर्व साहित्य एकत्र करून मी स्वच्छ 3 वेळा धुवून घेते. तर हे डाळ तांदळाचं मिश्रण मी स्वच्छ 3 वेळा धुवून घेतलं आहे. आता हे मी 7 ते 8 तास भिजत ठेवणार आहे. तर हे आंबोळीचं बॅटर आता 7-8 तास झाले आहे. हे चांगलं भिजलं आहे. हे मी आता मिक्सरला लावून घेते. अशा प्रकारे हे मी आंबोळीचं बॅटर लावून घेतलं आहे. ते आता एकत्र करून मी 12 तासासाठी फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवते आहे, आंबवण्यासाठी ठेवते आहे. तर हे पीठ मी फर्मेंटेशन करायला ठेवलं आहे. त्याला आता 12 तास झाले आहेत. हे चांगल्यापैकी हे झालं आहे. आता हे मी सगळं पीठ यूज नाही करणार आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं या भांड्यात काढून घेते. तर मला पाहिजे तेवढं पीठ मी ह्याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हे पीठ 2-3 दिवस तसंच राहतं. ह्याच्यापासून तुम्ही इडली पण करू शकता, डोसा पण बनवू शकता आणि ह्याच्यात मीठ न घालता हे पीठ जर तसंच ठेवलं डब्यामध्ये भरून तर ते तसंच राहतं. त्याला 2-3 दिवस काही होत नाही आणि मेथी न घातल्यामुळे ते आंबटही होत नाही. मला ठेवायचं होतं म्हणून मी मेथी घातली नाही. तर हे मी आता ह्याच्या आंबोळ्या बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी हे थोडीशी मी ही साखर घालणार आहे, पिठी साखर. थोडंसं मीठ घालणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून इथे मी हा पॅन घेतला आहे, त्याला मी हे तेल लावून घेते. तर ह्या तव्याला मी तेल लावून घेतलं आहे. त्याच्यावर मी हे बॅटर घालून आंबोळी बनवून घेणार आहे. तर ही आंबोळी मी आता परतून घेणार आहे. चारी दिशांनी तिला सोडून घेते. आता मी तिला 1 मिनिट शेकून घेऊन काढणार आहे. पोळी घालून घेते. हे पण आंबोळी उलटून घेते. 1-2-3 सेकंद शेकून घेते आणि काढते. तर ही आंबोळी झाली आहे. आता मी काढून घेते. तर आंबोळ्या माझ्या रेडी झाल्या आहेत. आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी लागणारी हिरवी चटणी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ही कोथिंबीर घेतली आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, फुटाणा डाळ घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, आलं आणि लसूण घेतलं आहे, साखर आणि मीठ घेतलं आहे. तर ही फुटाणा डाळ मी पहिली थोडी मिक्सरला लावून घेते. तर आता ह्यात मी खोबरं टाकून घेते. हे कोथिंबीर टाकते, आलं आणि लसूण टाकते, हिरव्या मिरच्या टाकते, हे थोडंसं मीठ टाकते, हे साखर टाकते, हे पाणी टाकते, हे थोडंसं लिंबू पिळणार आहे.
आता हे मिक्सरला तर अशा प्रकारे माझे हे आंबोळी, चहा, काळ्या वाटाण्याची उसळ, चटणी, सकाळचा ब्रेकफास्ट तयार आहे.